नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील माझ्या अमृताचे डोही या आध्यात्मिक चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळेजण? मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडत असेल तर कृपया तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, ही विनंती. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघत होतो की अद्वैत सिद्धांत म्हणजे नेमकं काय. तर त्यामध्ये निरूपण आपण केलं आणि दृक्दृश्य पद्धतीनं आपण असं बघितलं की एका बाजूला साक्षी चैतन्य तत्व असतं आणि ते तुमच्या शरीर आणि मनाचं सदैव निरीक्षण करत असतं. शरीर आणि मन बदलत राहतं, ते विकारी आहे, परत त्यांना स्वतःचं असं जाणीव तत्व नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण मग शेवटी यातनं काय सिद्ध होतं? तर ह्यामुळे सिद्ध एवढंच होतं की साक्षी चैतन्य तत्व एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शरीर, मन आणि अख्खं जगत, नाही का? पण आपण जर एवढ्यावरच थांबलो तर मग काय घडेल की दोन गोष्टी आपण इथे सिद्ध करतोय, नाही का? एका बाजूला आत्मतत्व आणि दुसऱ्या बाजूला शरीर, मन आणि सर्व जगत. मग हे अद्वैत कसं काय होऊ शकेल? हे तर द्वैत झालं. दोन गोष्टी आपण या सिद्धांताद्वारे, या पद्धतीद्वारे स्पष्ट करत आलो. आणि इथे जर आपण थांबलो तर हा अद्वैत सिद्धांत म्हणून न राहता याला सांख्य तत्वज्ञान असं म्हटलं जाईल. सांख्य तत्वज्ञान आपल्याला असं सांगतं की जगतामध्ये परमतत्व किंवा आत्मतत्व आणि जगत, बरं का, एका बाजूला परमतत्व आणि दुसऱ्या बाजूला ही अख्खी प्रकृती किंवा जगत, या दोन्ही गोष्टी यांना सत्य मानलं पाहिजे. परमतत्वाला ते पुरुष म्हणून संबोधतात आणि जगताला ते प्रकृती म्हणून नाव देतात. म्हणजे सांख्य तत्वज्ञानाच्या दृष्टीने द्वैत निर्माण होतं. कोणतं द्वैत? एका बाजूला पुरुष आणि दुसऱ्या बाजूला प्रकृती, दोघांनाही संपूर्णपणे स्वतःची अशी स्वतंत्र सत्यता मिळालेली आहे. हे झालं द्वैत. पण अद्वैत काय सांगतो की या जगतामध्ये द्वैत नाही. जगतामध्ये विविधता दिसते, मान्य, पण ती विविधता ही खरी नसून खरी सत्यता केवळ त्या सगळ्याचं अधिष्ठान असलेल्या परमतत्वालाच ती सत्यता लाभलेली आहे. मग आता पुढची पायरी आपल्याला बघावी लागेल. पुढची पायरी अशी आहे की आपण आत्तापर्यंत काय मानलं? परमतत्व एका बाजूला, जगत एका बाजूला. मग दोन्हीही सत्य आहेत का? तर आपल्या असं लक्षात येतं की दोन गोष्टी स्वतंत्रपणे जर वेगवेगळ्या अस्तित्वात असायला हव्या असतील तर प्रत्येक गोष्टीला स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व लाभावं लागेल, नाही का? पण जगताकडे आपण दृष्टी टाकली किंवा शरीर मनाकडे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला जे अस्तित्व मिळालं आहे किंवा आपल्याला जी सत्यता लाभलेली आहे ती आपली स्वतःची नाही. जगताची सत्यता ही त्याला परमतत्वाकडनं उसली मिळालेली आहे आणि त्यामुळेच जगत हे विनाशी आहे, बदलणारं आहे, क्षणभंगूर आहे. त्यामुळे आपण स्वतंत्रपणे दुसरं घटक म्हणून अस्तित्वात आहोत असं आपल्याला मानता येत नाही. परमतत्वाच्या अधिष्ठानावर उभं राहिलेलं आपलं सत्यत्व आहे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जगतामध्ये जे असंख्य अनुभव येतात ते अनुभव कशाच्या जीवावर
किंवा कशाच्या जोरावर आपल्याला मिळतात, तर आपल्यातील असलेल्या जाणीव तत्वामुळे आपल्याला जगताची अनुभूती येते. म्हणजे या दोन्ही गोष्टी आपण परमतत्वाकडनं उसण्या घेतलेल्या आहेत आणि आपण त्या वापरतोय. त्यामुळे जगतामध्ये जरी भिन्नता दिसत असली तरी ती वरवरची भिन्नता असून मूळ पाया जो आहे तो एकमेव सत्य आहे, असं अद्वैत सिद्धांत सांगतो. जसं की उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर दोरीवरचा जो सर्प आपल्याला भासतो, प्रत्यक्षात समोर दोरी आहे, पण काही चुकीच्या समजुतीने मी जर असं मानलं की हा सर्प इथे उभा आहे, तर त्याबरोबर मला भीती वाटते, मला दुःख होतं, मला काळजी वाटायला लागते. पण तो सर्प खरा आहे का? सर्पाचं अस्तित्व जे आहे ते त्याचं स्वतःचं आहे का? नाही. ते अज्ञानातून त्याला अस्तित्व मिळालेलं आहे आणि ते कोणाच्या जोरावर टिकलेलं आहे, तर त्याला मूळ अधिष्ठान असलेली दोरी ही त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की जगतामध्ये दिसणारे वेगवेगळे भेद हे प्रत्यक्षात खरे नसून खरे म्हणजे तात्विक अर्थानं ते खरे नसून आपण ते अनुभवतो, ते सगळं जगत, आपलं शरीर, मन हे सगळं व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर जरी उभं असलं तरी ते परमतत्वाच्या योग्यतेचं ठरत नाही. यामुळे अद्वैत सिद्धांत हा त्या दोन गोष्टींमुळे आता पूर्णपणे सिद्ध होतो. पहिल्या पायरीवरच थांबलो तर दोन गोष्टी मिळतात आणि तिथे आपल्याला द्वैत मिळतं, एक परमतत्व, एक जगत. पण त्याच्या पुढे जाऊन आपण जेव्हा अजून परीक्षण करतो, निरीक्षण करतो, तेव्हा लक्षात येतं जगताचं स्वतंत्र अस्तित्व हे त्याचं स्वतःचं नाही आणि त्यामुळे ती सत्यता परमतत्वाच्या बरोबरीची ठरत नाही. म्हणून अद्वैत सिद्धांत अशा दृष्टीनं पूर्णपणे आपल्या रोजच्या जगण्यातील अनुभवांच्या आधारे हा सिद्ध करता येतो. त्यासाठी विश्वास ठेवायला पाहिजे याची गरज नाही, किंवा उगाचच ऋषीमुनींनी काहीतरी कल्पना मांडलेली आहे असा तो प्रकार नाही. तर आपल्याला त्या अनेक पद्धतीने तो सिद्धांत तारून बघता येतो. तर असा अद्वैत सिद्धांत आणि त्याचे काय उपयोग होतात, आपल्या जीवनामध्ये किती मानसिक परिवर्तन घडू शकतं वगैरे, आपण त्याचे जे फायदे आहेत ते आपण मागील एपिसोडमध्ये बघितलेलेच आहेत. तर आता इथे अद्वैत सिद्धांत पूर्णपणे सिद्ध करण्यात आलेला आहे या दोन स्टेप्समुळे. इथे अद्वैत सिद्धांताचं विवेचन मी पूर्ण करते आणि हा एपिसोडसुद्धा मी आता पूर्ण करते. परंतु नेहमीप्रमाणेच मी परत एकदा सांगेन की एपिसोडची ही गंगा सदैव चालू राहणार असून तुम्ही कृपया माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. माझे प्रोग्राम तुम्हाला आवडले असतील तर त्याला सबस्क्राईब करा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. नमस्कार.